गुड मॉर्निंग. जिथे ट्रेनिंग आहे इंजिनिअरिंग स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया, इथे ट्रेनिंग आहे हैदराबादमध्ये. हायटेक जो IT पार्क आहे त्याच एरियामध्ये. इथे थांबलो आहे. ह्या साईडला ट्रेनिंग जस्ट आत्ता सकाळी नाश्ता करून आलो आहे. आणि इकडे रिसेप्शन आणि ह्या साईडला आहे हॉस्टेल जिथे आम्ही आता स्टे करतो आहे. सो ट्रेनिंगचा टायमिंग तसा 10 वाजता असतं. 10 वाजता जातील मॅडम परत ट्रेनिंगला आणि आम्ही आमचं घरून लॉग इन करू, काम करू. 7 वाजले. घरून आम्ही काहीतरी 6 वाजता निघालो होतो. 1 तास लागला आहे. आत्ता जिथे आलो आहे हे आहे श्री व्यंकटेश स्वामी मंदिर. हैदराबादचंच आहे एक मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे आणि ह्याच मंदिरामध्ये व्यंकट स्वामीचं मंदिर आणि बाकी मग हनुमानाचं मंदिर, महादेवाचं, असे बरेचसे मंदिर पाहायला भेटतात. बाकी हे कन्स्ट्रक्शन बघा माझ्या मागचं, ते पूर्ण जी साऊथ इंडियन स्टाईल बालाजीचं मंदिर वगैरे आहे तसंच हे मंदिर आहे. आता इथून दर्शन झालं आहे, गर्दी खूप कमी होती. इथून पुढे जातो आहे, जवळच बिर्ला मंदिर आहे. सुरुवातीला हे गेट, मग आत महादेवाचं मंदिर, मग परत इकडे ह्या साईडला जे एक गेट दिसतं इकडे व्यंकट स्वामींचं मंदिर आणि छोटंसं मंदिर इकडे आहे. जस्ट पार्किंग केली. एकदम असं हिलवरती हे मंदिर आहे. सगळीकडचे बिर्ला मंदिराचं जे कन्स्ट्रक्शन ऑलमोस्ट सेमच असतं. हे व्हाईट मार्बल मंदिर दिसते. खूप सुंदर मंदिर आहे. जवळून बघू आपण. जास्त काही गर्दी नाही. 9ला बंद होतं त्यामुळे एवढी गर्दी लागली नाही. वरे जाऊ, दर्शन घेऊ. खाली काही शॉप्स वगैरे आहेत तर इथे बघू आपण थोडंसं हैदराबादमधलं जर काही एखादं असं युनिक काही वस्तू वगैरे भेटली तर ते आपण विकत घेऊ. दर्शन घेऊन झालं. मध्ये मोबाईल्स अलाउड नव्हते, शूट काय करता आलं नाही. तर हा उतार, या उताराच्या खालीच इकडे काही शॉप्स वगैरे आहेत. तर लोकल शॉप्स तिथं पाहू काही भेटलं तर वगैरे. आणि मग रोटी मिल जाता, बस एवढंच आहे. हे 2-3च दुकान आहेत. पहा इथे काय भेटतं का. हे घेतलं आम्ही. सुपारीमध्ये साखर पट्टी आहे, छान आहे. बाकी असं शॉप आहे. आणि हे इथून एंट्री आहे. खाली इथे ना शू रॅक, मोबाईल वगैरे इथं जप्त केले होते. तर वरती काय व्हिडिओ घ्यायला जमलं नाही. या साईडला पार्किंग होती, गर्दी नाही आहे. मोबाईल नसल्यामुळे लगेच दर्शन झालं. या मंदिराचा या साईडला CM ऑफिस आहे. खूप छान व्ह्यू आहे. सिटी व्ह्यू खूप छान दिसतो. बस जातो आहे आता. पार्किंग काढू, हुसेन सागरला निघू. हे CM ऑफिस आहे, समोर दिसतंय. बिर्ला मंदिरावरनं पण छान व्ह्यू दिसतो. आता CM ऑफिसच्याच बाजूला ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असं खूप मोठा स्टॅच्यू बनवलेला आहे. डॉक्टर BR आंबेडकर तेलंगणा स्टेट सेक्रेटरीएट. छान बनवलं आहे बिल्डिंग, पॅलेस वगैरे सारखं वाटतंय. हा जो रस्ता आहे हा आहे NTR मार्ग. सलीला जायाचं सलीला. आलोय आम्ही सहलीला हैदराबादमध्ये. हैदराबादच्या लुंबिनी पार्कमध्ये आलो आहे, जे की 9 वाजेपर्यंत चालू राहतं. लुंबिनी पार्कच्या बाजूला तिकडे बिर्ला मंदिर दिसते आणि हे आहे CM ऑफिस. छान व्ह्यू आहे. असं तिकीट होतं 20 रुपये पर पर्सन. तिकीट खूप कमी आहे. हा बघा, भारी दिसतंय ना हे CM ऑफिस. एकदमच क्लास दिसतंय. आपण बाहेरून शूट करू याला परत. ठीक आहे, आता चाललो आहे इकडे. हा लेक आहे आणि लेझर शो वगैरे असं काहीतरी आहे, फाउंटन्स वगैरे पाहूया. हा तसं पाण्यामध्ये हा स्टॅच्यू दिसतोय. सो मला वाटतं हे बोट्स वगैरे तिथपर्यंत किंवा त्याला असं काहीतरी राऊंड बोट मारून आणत असतील. बाकी ठीक आहे. म्हणजे असं शहरामध्ये एखादं तलाव, लेक वगैरे जर असेल तर शहराचं सौंदर्य वाढतं. कारण एक थोडाफार असं टाईम स्पेंड करण्यासाठी बेस्ट प्लेस असतं. आणि हे अशा एरियात आहे की हा एकदम VIP एरिया आहे, त्यामुळे हे एकदम बेस्टच आहे. हे आतच ह्या लेकवरतीच त्या ट्रॅकवरती असे काही ज्वेलरीचे शॉप्स वगैरे आहेत. तर हैदराबादी ज्वेलरी घेऊ आम्ही.